बेरोजगारी विरोधात युवा काँग्रेसनं आता पदयात्रा काढली आहे। पोलिसांनी पदयात्रेला खरं तर परवानगी नाकारली आहे, मात्र काँग्रेस पदाधिकारी पदयात्रा काढण्यावरती ठाम असल्याचं दिसतंय। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने ही पदयात्रा काढण्यात येते। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बेरोजगारी विरोधात युवा काँग्रेस आक्रोश करताय आणि या पदयात्रेला सुरुवात होतीये। पदयात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, मात्र तरीही पदयात्रा काढण्यावरती युवक काँग्रेस ठाम असल्याचं स्पष्ट होतंय। मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय साम टीव्हीवरती। काँग्रेस पदयात्रा काढणार आहे आणि हातात बेड्या घालून आंदोलनही केलं जाणार आहे, मात्र या पदयात्रेला परवानगी नाकारण्यात आली आहे। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी सचिन सध्या आपल्या संपर्कात आहेत। सचिन, पदयात्रेला परवानगी नाहीये, काय सध्या परिस्थिती आहे? आपण पाहतो की पुण्यात युवक काँग्रेसच्या वतीने पदयात्रा जी आहे ते लाल महाल ते विधान भवनाची काढण्यात येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कसबा गणपती समोर युवक काँग्रेसच्या वतीने एक सभा घेण्यात येते। या सभेनंतर ही पदयात्रा काढण्यात येणार आहे। बेरोजगारीच्या विरोधात खरं तर ही पदयात्रा आहे, मात्र त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी या पदयात्रेला जो आहे ती परवानगी नाकारल्याने या ठिकाणी आपण पाहतोय की युवक काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत कुणाल राऊत यांच्या हातामध्ये त्यांनी बेड्या घालून स्टेजवर ते जे आहेत ते बसलेले आहेत। एकूणच आपण पाहतोय की जी विधानसभा आता अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसकडून ही पदयात्रेचं आयोजन केलं आहे। लालमहाल ते विधान भवन ही पदयात्रा जाणार आहे, त्या पार्श्वभूमीवर मात्र आता सद्यस्थितीला पुणे पोलिसांनी या पदयात्रेला परवानगी नाकारल्याने या ठिकाणी काँग्रेसकडून सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। युवकांचे मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता पायात बेड्या घालून हे आंदोलन करण्यात येत आहे। काँग्रेसची पदयात्रा थोड्याच वेळात सुरू होणार आहे। युवक काँग्रेसच्या वतीने ही पदयात्रा काढली जाणार आहे। बेरोजगारी विरोधात पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे।